कशी म्हणजे दक्षिण मराठा मंडळाची स्थापनाच ही म्हणजे सामाजिक बांधिलकीच्या हिशोबानं आम्ही स्थापन केलेलं आहे. त्या अनुषंगाने आम्ही हा कार्यक्रम घेतलेला आहे. हा तर नैसर्गिक गुण आहे ना. आपण ज्या समाजामध्ये राहतो त्यांना मदत करणं आपलं परम कर्तव्य. सर्वच कार्य काही शासनाने करावे किंवा इतर संघटना असे काही आवश्यकता नाही आहे. ती आपली नैतिक जबाबदारी आहे. ती आपण स्वयंस्फूर्तपणे करायला पाहिजे. त्या उद्देशाने आम्ही करतो. कारण यांचं जे बलिदान आहे ते म्हणजे पैशामध्ये मोजण्यासारखं नाही आहे. त्यांची जी म्हणजे कौटुंबिक हानी झाली आहे, इतर जी हानी झाली आहे त्याचं तर आपण कधी पूर्तता करू शकत नाही. शासन म्हणजे महाराष्ट्र शासनामध्ये म्हणजे नोकरी करायची आहे. मला माझ्या भावाची इच्छा पूर्ण करायची आहे की तो म्हणजे आर्मीमध्ये होता, की मला त्याच्या पावलावर पाऊल ठेवायचं आहे. संपूर्ण भारतमध्ये एक नंबरवर आहे, कारण की याच गावातले जवान सर्वात जास्त तिथं तैनात असतात. आणि पहिली ही घटना अशी आहे की आमच्या गावातले प्रवीण जंजाळ हे देशासाठी शहीद झाले. वीर सैनिक आहे त्यांच्यासाठी जसं 1-1 कोटीची जी सरकार मदत करते ते मदत आपल्या महाराष्ट्र सरकारने राज्य सरकार आणि केंद्र सरकार या दोन्ही सरकारांनी मदत द्यायला विशेष कोट्यातून त्याच्या भावाला ते पोलीसमध्ये नोकरी द्यावी अशी गावकऱ्यांतर्फे विनंती करतो. जम्मू काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यात दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत अकोला जिल्ह्यातील मोरगाव भाकरे गावातील जवान प्रवीण जंजाळ हे शहीद झाले. या घटनेत एकूण 2 जवान शहीद झाले आहेत. सुरक्षा दलाने दिलेल्या प्रत्युत्तरात 4 दहशतवादी ठार झाले आहेत. प्रवीण जंजाळ हे शहीद झाल्यामुळे त्यांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या या दुःखात दखणी मराठा मंडळ सुद्धा सहभागी झाले. या संस्थेच्या अध्यक्ष दिनूभाऊ सुरोसे यांच्याकडून 1 लाख रुपयांचा निधी शहीद जवानांच्या परिवारास देण्यात आला. नमस्कार, मी अनाउष्का जोशी देशोन्नती न्यूजमध्ये आपले स्वागत करते. आज आपल्यासोबत आहे दख्खनी मराठा मंडळाचे संस्थापक अध्यक्ष दिनूभाऊ सुरसे, ज्यांनी महार बॅटन 2 मधील शहीद वीरपुत्र स्वर्गीय प्रवीण जंजाळ यांच्या कुटुंबियांना कृतज्ञता निधी अर्पण केली आहे. नमस्कार. मला तुम्हाला हे विचारायचं आहे की शहीदांच्या कुटुंबियांना अर्थसहाय्य करण्याची भावना आपल्यात कशी निर्माण झाली? कशी म्हणजे दक्षिण मराठा मंडळाची स्थापनाच ही म्हणजे सामाजिक बांधिलकीच्या हिशोबानं आम्ही स्थापन केलेलं आहे. त्या अनुषंगाने आम्ही हा कार्यक्रम घेतलेला आहे. आणि मला तुम्हाला विचारायचं आहे की यापूर्वी आपण अशा वीरांना किंवा सर्वसामान्यांना कशा प्रकारे मदत केली आहे? जशी ज्यांनी मागणी केली त्याप्रमाणे आम्ही त्यांना मदत केली आहे. आर्थिक असो किंवा शैक्षणिक असो की आणखी त्यांच्या मुलामुलींची विवाहाचे काही कार्यक्रम असो त्याप्रमाणे आम्ही मदत केलेली आहे. नेमकी मदत कोणा ठिकाणी केली, गावांची नावं सांगा आणि तिथलं समाजकार्य सांगा. जसं म्हणजे गावाचे नाव सांगण्यात म्हणजे तर भरपूर आहेत. जसं अकोला जिल्ह्यातील जे पंचगावांचा जे 1988मध्ये जे दंगल निर्माण झाली होती तिथे जे बहुजन समाजाचे 4 लोक म्हणजे शहीद झाले होते त्यांच्या स्मृतीप्रीत्या आम्ही 13-14 लाखाचं स्मारक बांधलं आहे. पंजाबमध्ये जे आपले पाकिस्तानच्या जेलामध्ये जे जासूस होते आणि ते राजीव गांधींच्या वेळेस सुटून इकडं भारतामध्ये आले होते त्यांना देखील मदत करायला मी पंजाबच्या गुरदासपूरमध्ये गेलो होतो. हे एक प्रमुख घटना आहेत. आणि अशा अनेक घटना आहेत. छोट्या मोठ्या घटनेचा काही अंत नाही, पुष्कळ आहेत. आणि आपली एक सामाजिक संघटना आहे, तर सामाजिक कार्य करण्याची रुची आपल्यात कशी निर्माण झाली? हा तर नैसर्गिक गुण आहे ना. आपण ज्या समाजामध्ये राहतो त्यांना मदत करणं आपलं परम कर्तव्य. सर्वच कार्य काही शासनाने करावे किंवा इतर संघटना असे काही आवश्यकता नाही आहे. ती आपली नैतिक जबाबदारी आहे. ती आपण स्वयंस्फूर्तपणे करायला पाहिजे. त्या उद्देशाने आम्ही करतो. आणि आजच्या सामाजिक बांधवांना आपण काय संदेश द्याल? नाही, आता जे हे आपले वीर पुत्र आहेत प्रवीण भाऊ हे जे शहीद झाले आहेत त्यांनी जे हुतात्मा पत्करला आहे त्याच्याकरता तो लोकांनी सरळ हाताने म्हणजे मदत करायला पाहिजे. हे कोणाला काही सांगू काम तर होत नाही. ती स्वयंस्फूर्त स्वतःच्या अंगातच असायला पाहिजे असं मला वाटतं. हे आपण दिलेल्या कृतज्ञ निधीमधून शासनाने, प्रशासनाने किंवा राजकर्त्यांनी काय धडा घ्या आपल्याला काय अपेक्षित आहे?
नाही, मी त्यांना उपदेश करण्यात एवढा काही मोठा नाही. काय आपल्याला अपेक्षित काय, त्यांनी तर भरपूर कामं करायला पाहिजेत, भरपूर न सांगता भरपूर कार्यक्रम होते. कारण यांचं जे बलिदान आहे ते म्हणजे पैशामध्ये मोजण्यासारखं नाही आहे. त्यांची जी म्हणजे कौटुंबिक हानी झाली आहे, इतर जी हानी झाली आहे, त्याचं तर आपण कधी पूर्तता करू शकत नाही. त्यांचं भौतिक जीवन सुखी संपन्न कसं जाईल यांच्या अनुपस्थितीमध्ये त्याकडे सर्व समाजाने, शासनाने, प्रशासनाने लक्ष द्यायला पाहिजे असं मला वाटतं. नक्कीच हा एक खूप मोठा संदेश आहे सर्वसामान्यांसाठी आणि शासनासाठी सुद्धा, की हे कार्य सामाजिक आहे आणि देशाचं कार्य आहे. हे आपले वीरपुत्र आहेत ज्यांची मदत आपणच केली पाहिजे, कारण की ते आपल्या सुरक्षेसाठी लढत आहेत. तर नक्कीच हा देश आज हा संदेश प्रत्येकापर्यंत पोहोचावा, की त्यांनी सर्वांनी जितकी होऊ शकेल तेवढी मदत या वीरपुत्रांसाठी नक्की करावी. 2019 प्रवीण जौंजाळ हे भारतीय सैन्य दलात दाखल झाले होते. त्यांचे गेल्या वर्षी लग्न झाले होते. नुकतेच त्यांच्या लग्नाला 1 वर्ष पूर्ण झाले. त्यातच कुटुंबियांवर दुःखांचा डोंगर कोसळला. प्रवीण जौंजाळ हे 4 महिन्यापूर्वीच गावी सुट्टीवर आले होते. प्रवीण यांची कुटुंबासोबतची ही शेवटची भेट ठरली. प्रवीण यांचे प्राथमिक शिक्षण गावात तर 12वी पर्यंतचे शिक्षण गायगाव येथे झाले होते. प्रवीण यांनी आपल्या वडिलांना घराच्या बांधकामासाठी काही रक्कम देखील पाठवली होती. त्यांच्या पश्चात पत्नी, आई, वडील, भाऊ असा परिवार आहे. आज आपल्यासोबत आहे महार बॅटल 2 मधील शहीद वीरपुत्र स्वर्गीय प्रवीण जंजाळ यांचे मोठे भाऊ, जे सध्या पोलीस भरतीसाठी प्रयत्न करीत आहेत आणि जे सुद्धा यांचेच पुढे वाटचाल करणार आहे. तर मी तुम्हाला विचारू इच्छिते की शासनाकडून तुमची काय अपेक्षा आहे, तुम्ही जी तयारी करताय देशासाठी? माझी पोलीस भरती प्रॅक्टिस चालवली आहे की माझा भाऊ देशासाठी शहीद झालेला आहे. मला त्याच्या पावलावर पाऊल उचलायचं आहे की मला शासनामध्ये महाराष्ट्र शासनमध्ये म्हणजे नोकरी करायची आहे. मला माझ्या भावाची इच्छा पूर्ण करायची आहे की तो म्हणजे आर्मीमध्ये होता, की मला त्याच्या पावलावर पाऊल ठेवायचं आहे. आणि शासनाने कशा प्रकारे मदत करू शकतात किंवा काय केली पाहिजे असं तुम्हाला वाटतं? की शासनाने म्हणजे कुटुंबातला एक व्यक्ती यांनी म्हणजे गव्हर्नमेंटमध्ये त्यांनी लावायला पाहिजे. छान वाटलं जाणून की तुम्ही पण देशासाठी त्यांच्या पावलावर पाऊल टाकत आहात आणि तुम्हाला पण देशासाठी काहीतरी करायचं आहे. शासनाने नक्कीच याचा विचार करावा की पोलीस भरतीसाठी प्रयत्न सुरू ठेवावेत आणि सर्वांना हा एक त्यांनी चान्स नक्कीच द्यावा ही अपेक्षा शासनाकडून आहे. ज्या गावातून 90पेक्षा अधिक जवान आज देशासाठी तिथे तैनात आहेत आणि जे देशासाठी सेवा करत आहेत, तर मी तुम्हाला विचारू इच्छिते की या गावाने देशाला भरपूर काही दिलं आहे, तर या गावाच्या शासनाकडून काय अपेक्षा आहेत? माझी अशी अपेक्षा आहे की गावकऱ्यांची पण तेच अपेक्षा आहे की जे हरियाणामध्ये सध्या त्या हरियाणाच्या सरकारने जे शासन हे केलं, त्यांच्या कुटुंबातल्या एका सदस्याला नोकरी द्यायची आणि त्यांच्या कुटुंबासाठी 1 कोटी निधी उपलब्ध करून द्यावी. हे जे हरियाणा सरकारने तिथं त्या शहीद जवानांसाठी हे केलं, तसं आमच्या पण महाराष्ट्रातल्या या शहीद प्रवीण जंजाळसाठी करावे आणि लवकरात लवकर आम्हाला स्मारकासाठी जागा उपलब्ध करून आणि निधी उपलब्ध करून द्यावा, ही एवढी अपेक्षा मी शासनाकडून करू इच्छिते. आणि आमचं गाव रेकॉर्डवर भारतातच नव्हे तर महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतमध्ये 1 नंबरवर आहे. कारण की याच गावातले जवान सर्वात जास्त तिथं तैनात असतात. आणि पहिली ही घटना अशी आहे की आमच्या गावातले प्रवीण जंजाळ हे देशासाठी शहीद झाले. बस एवढी शासनाला माझी मागणी आहे. आणि या गावकऱ्यांच्या अजून काय अपेक्षा आहेत की ज्या त्यांनी पण शासनाकडे मागणी केली होती पण त्या पूर्ण झाल्या नाहीत आणि त्यांना पुढे पण करायच्या आहेत? या गावकऱ्यांच्या इच्छा किंवा शहीदांसाठी, शहीद नाही जे माजी सैनिक आहेत त्यांच्यासाठी काहीतरी करावे, किंवा जे आता याच्यानंतर जे माजी सैनिक मरण पावतील किंवा हे होतील तर त्यांच्यासाठी एक स्पेशल म्हणून काहीतरी राबवावे. शासनाने नक्कीच या गोष्टीची नोंद घ्यावी की मोरगाव भाकरे या गावातील अनेक जवान तिथे आपल्या देशासाठी, आपल्या सुरक्षेसाठी तिथे तैनात आहेत. तर नक्कीच शासनाने या महाराष्ट्रातील या गावाकडे सुद्धा लक्ष द्यावे आणि यांच्या मागण्यासुद्धा पूर्ण कराव्यात अशीच अपेक्षा शासनाकडे आमची आहे. भारतीय सैन्य दलात सेवा देण्याची जौंजाळ कुटुंबाची परंपरा चालत आली आहे. जौंजाळ कुटुंबातून प्रवीण हे सैन्य दलात दाखल झालेले 3रे जवान होते. त्यांच्यापूर्वी त्यांचे मोठे बाबा भास्करराव बाजीराव जौंजाळ
व त्यांचे काका रवींद्र जौंजाळ हे सैन्य दलात होते. भास्करराव यांचे 4 वर्षापूर्वी हृदयविकाराने निधन झाले आहे. आता सैन्य दलात सेवा देताना प्रवीण जौंजाळ याला वीरमरण आले आहे. आहे मोरगाव भाकरे येथील माजी सैनिक आणि त्यांना मनोहर जंजाळ. तर त्यांना मी हे विचारू इच्छिते की आपण माजी सैनिक आहात, तर शासनाने माजी सैनिक यांच्यासाठी काय केलं पाहिजे, कोणत्या उपलब्धता त्यांना मिळाली पाहिजे आणि काय राबवलं गेलं पाहिजे. सर्वप्रथम तर मी देशोन्नतीचं स्वागत करतो. मोरगाव भाकरी यामध्ये आज आलेले आहे आणि मी माजी सैनिक मनोहर जगदेव जंजाळ. मी 1994मध्ये रिटायरमेंट झालं. माझ्या गावामधले म्हणजे सर्वप्रथम जे माजी सैनिक आहेत ते 62च्या लढाईमध्ये होते 5 भाऊ. म्हणजे 62ची लढाई केली त्यांनी मोरगाव भाकरीची जवानांनी, त्याच्यानंतर 65ची लढाई केली, त्याच्यानंतर 71ची लढाई केली आणि त्याच्यानंतर जे बाकी जे वाढ झालेले याच्यामध्ये म्हणजे आतापर्यंत आमच्या गावामध्ये अशी दुर्घटना झाली नाही, दुःखद दुर्घटना झाली नाही. पण हे प्रवीण प्रभाकर जंजाळ हे पहिलेच आमच्या गावामधून शहीद झाले, वीरमरण झालेले आहे. आणि त्यांच्या जसं ताईंनी सांगितली, सरपंच ताईंनी सांगितलेलं आहे की दिल्लीमध्ये आणि पंजाब सरकार आणि आता हरियाणा सरकारमध्ये जे वीर सैनिक आहेत त्यांच्यासाठी जसं 1-1 कोटीची जी सरकार मदत करते ते मदत आपल्या महाराष्ट्र सरकारने राज्य सरकार आणि केंद्र सरकार या दोन्ही सरकारांनी मदत द्यायला पाहिजे. आणि त्यांच्या कुटुंबामधला एक म्हणजे जो परिवारामधला जो सदस्य आहे त्यांच्या मुलाला नोकरी वगैरे शासकीय सेवेमध्ये पोहोचायला पाहिजे. हां, नक्कीच ही मागणी शासनाने याची नोंद घ्यावी आणि नक्कीच शासनाने यांच्यावर काहीतरी करावं आणि महाराष्ट्र सरकारने याकडे लक्ष देऊन याच्या पुढच्या वाटचालीसाठी त्यांनी पाऊल पुढे करावं हीच अपेक्षा. सोबत आहे जिल्हा प्रमुख रवींद्र जंजाळ. नमस्कार. तर त्यांना आज या घटनेबाबत त्यांचं मनोगत व्यक्त करायचं आहे. मॅडम, मला एकच सांगायचं आहे, त्याचा जो प्रवीण प्रभाकर जंजाळ हा शहीद झाला, त्याचा मोठा भाऊ त्याला त्याच्या पावलावर पाऊल टाकायचं आहे. त्याला 18 तारखेला गोरेगावला ग्राउंड मुंबई गोरेगावला ग्राउंड काढायचं आहे. तर आमचं जे सरकार आहे शिंदेसाहेबाचं मी मुख्यमंत्री साहेबाचा मागासवर्गीय विभागाचा जिल्हा प्रमुख म्हणून मी आमच्या सरकारला विनंती करतो फडणवीस साहेबांना की तुमच्याकडे पोलीस खातं आहे, पोलीसची भरती आहे, पोलीस खातं आहे, ते फडणवीस साहेबांनी ती त्याचं हे ग्राउंडची आणि त्याच्या याची व्यवस्था करावी. कारण कलेक्टरसुद्धा 4-5 जागा भरण्याची अनुमती आहे. त्याच्यामधून त्याला प्रवीण जंजाळच्या पावलावर पाऊल टाकायचं आहे. विशेष कोट्यातून त्याच्या भावाला ते पोलीसमध्ये नोकरी द्यावी अशी गावकऱ्यांतर्फे विनंती करतो. नक्कीच या निमंतीबद्दल पण नोंद घ्यावी की त्यांनी महाराष्ट्र शासनाला आव्हान दिले आहे की राखीव कोट्यातून त्यांच्या भावांना सुद्धा ही नोकरी मिळावी. हेच आम्ही पण मागणी शासनाकडे करतो. ब्युरो रिपोर्ट, देशोन्नती. ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका. फक्त देशोन्नती न्यूजवर.